हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवलेली आहे मस्त अशी सुकी फ्लावरची भाजी. तुम्ही ही भाजी टिफिनसाठी वगैरे घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे ही भाजी बनवलेली आहे मी खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. फ्लावर मी छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेऊन आहे ना, हळद मीठ टाकून व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. आणि एक कढई ठेवूया. आता या कढईमध्ये आहे ना, थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची. दोन्ही छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आहे ना, बारीक चिरलेला छोटासा कांदा टाकायचा. एकच कांदा वापरायचा आणि व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं. कांदा थोडासा मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण व्यवस्थित छान परतून घ्यायचं. टोमॅटो छान परतून झाल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसंच मीठ टाकायचं. आधी आपण हळद मीठ टाकलेलं होतं फ्लावर शिजवताना, त्यामुळे तुम्ही चवनुसार असं टाका. त्यानंतर थोडेसे मसाले टाकायचे. कांदा मसाला आणि लाल तिखट एवढंच टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी थोडीशीच भाजी बनवलेली आहे, त्यासाठी खूप थोड्या प्रमाणामध्ये अर्धा चमचाच असं वापरलेलं आहे लाल तिखट वगैरे. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता शिजलेला फ्लावर टाकायचं आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाला आहे ना या फ्लावरला लागला पाहिजे, यासाठी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. 5 मिनटं थोडंसं आपण वाफ काढून घेऊया. आता 5 मिनटं झालेली आहेत. आता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता भाजीला. आणि अजून एक 2-3 मिनटं मी अजून ठेवणार आहे. जेवढं तुम्ही असं छानपैकी दम देऊन म्हणजे व्यवस्थित शिजवता ना भाजी, तेवढी छान टेस्टी होती. आणि तुम्ही यामध्ये आहे ना थोडासा बिर्याणी मसाला किंवा चिकन मसाला टाकून बघा, खूप छान टेस्ट येते भाजीला. परत झाकण ठेवलेलं आहे. परत 2-3 मिनटं झालेले आहेत. आता काढून बघूया. आता एकदम तयार आहे आपली भाजी खाण्यासाठी. तुम्ही ही भाजी पटकन आहे ना टिफिनसाठी, तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये आहे ना टिफिनसाठी बनवू शकता. चपातीसोबत खूप छान आणि रुचकर लागती. आणि जेव्हा भूक लागती तेव्हा तर काय विचारू नका, एवढं छान लागतं ही भाजी खायला. खूप छान अशी टेस्टी होती. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्याचबरोबर मी आज आहे ना इकडे साबुदाणे वडे बनवलेले आहेत. तर हे मी तुमच्यासोबत पण ही एक रेसिपी शेअर करणार आहे. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 4-5च असे वडे आहेत. तर ते ना मी व्यवस्थित तळून घेते आहे. तुम्हाला ही रेसिपी म्हणजे ह्या रेसिपीची डिटेल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा मी आहे ना फुल रेसिपी असं बनवेल. आपल्या चॅनलवर पण ऑलरेडी आहे एक रेसिपी, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता मी सर्व एकत्रच टाकलेले होते, त्यामुळे थोडंसं तुटायला लागलेले आहेत आणि तेल पण थोडंसं कमी होतं. तर तुम्ही आहे ना थोडंसं तेल जास्त वापरा आणि व्यवस्थित हे वडे आहे ना असे तळून घ्या. यामध्ये मी काहीच जास्त वापरलेलं नाही. साबुदाणा आणि एक बटाटा घेतलेला होता, थोडासा साबुदाणा आणि थोडंसं आहे ना मिरची आणि हे आपलं शेंगदाणे, जिरं हे वाटलेलं होतं आणि यामध्ये ॲड केलेलं होतं. तर ही रेसिपी तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह.